कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या, आता तेच फितूर. फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धसांचा आक्षेप. बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुंडे धसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंकडून खंत व्यक्त. क्रूर नासक्या मंत्र्याचं नाव घेऊ नका म्हणत जरांगेंची मुंडेंवर टीका. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीत शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यात मंगळ होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. पाळणा सोहळ्याला उपस्थिती. शोभायात्रेसह ढोल ताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले आम्हाला मंदिरापेक्षा श्रेष्ठ. किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील. कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवजयंती दिनी अभिनेता विकी कौशल रायगड किल्ल्यावर. विकी कौशलकडून शिवरायांना अभिवादन. मंत्री आदिती तटकरेही उपस्थित. तुळजाभवानी मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय 15 दिवसात द्या. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची पुजारी महंतांना सूचना. मुख्य गाभाऱ्यातील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. लोकांच्या हितासाठी गरज भासल्यास सुप्रीम कोर्टात जाणार. कल्याण डोंबिवलीतील बेकायदा 65 इमारतींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती. 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. पुण्यात महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य. सिंहगड रस्ता भागात तपासणी. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. आरबीआयकडील व्हिडिओ पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणार. मुख्य आरोपी हितेश मेहताची 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली. टोरेस घोटाळ्यातील पसार आरोपींकडून बल्गेरियामध्ये गुंतवणूक योजना राबवण्यास सुरुवात. नव्या नावानं शोरूम उघडल्याची माहिती. आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत लवकरच फायबर बोटी. राज्य सरकारकडून लाकडी बोटी मोडीत काढून फायबर बोटी घेण्याचे निर्देश. मागील वर्षी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. एप्रिल 2019 पूर्वीच्या उत्पादित वाहनांना नंबर प्लेट बदलण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असल्यानं अंतिम मुदत वाढवली. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसेच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.